चला मॅचला सुरुवात करूयात. अंपायर्स आपण जा मैदानाच्या इथे. कुणाला प्रथमेश माडिक यांना आपण विनंती करूयात आपण अंपायरिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जा. प्रथमेश आणि त्याचबरोबर अविनाश आपण लवकर जायचंय. हॅलो 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 पंढरी देवेकर कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये मागच्या मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे जाऊयात. जो अल्पेश आखाडू ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. अल्पेश चला आपला अवॉर्ड आपण स्वीकारायचा. रुवादार फलंदाजी केली आपल्या संघासाठी अल्पेश. बॅटर्सचं नाव सांगा. बॅटर्स विशाल आणि हर्षद. बॉलिंग ट्रॅक वरती राम असेल. राऊंड राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग आहे. पहिलाच बॉल अगदी जड मध्ये टाकलाय. या बॉल वरती तुम्ही बघाल केवळ एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड जातोय अल्पेश यांना. काय जबरदस्त क्रिकेट त्यांनी. काय नाव अतुल आहे का? अतुल हा खेळाडू ठरलेला आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या जड मध्ये टाकला होता. फलंदाजांना थांबवणारी कामगिरी इथे रामच्या माध्यमातून येणारा पुढचा बॉल आहे. या बॉलला देखील स्लोअर वनचा उपयोग देखील केला जातोय. कमी गतीचा बॉल. आधी फलंदाज देखील या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चकमा देत आहेत. हॅलो अच्छा नवतरुण मित्रमंडळ राधाकृष्ण शेचक या कमिटीच्या माध्यमातून या आयोगाच्या माध्यमातून जे संघ पुढे गेलेले आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था स्टेजच्या पाठीमागे केली आहे. तरी प्रत्येक खेळाडूने स्टेजच्या पाठी जाऊन जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आयोजक सुद्धा असतील कुठे मंडळाचे त्याने सुद्धा स्टेजच्या पाठीमागे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. चला मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जावं लागेल मला. खऱ्या तर रामचे बॉलिंग मात्र बघा. यावेळेला हेलिकॉप्टर घुमवलंय. सुपर लँड मात्र झालंय सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळतील धावा. 6 आलाय षटकार. कमॉन डीजे. या बॉलला जर पाहायला गेलं तर लॉंग लेगच्या परिसरामध्ये आपण बघताय तर खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जाईल त्याच्या अगोदर अतिशय वेगाने मात्र धाव कंप्लीट होताना आपण पाहताय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. त्याच्यानंतर आमचा एमसीसी मुरुडचा संघ देखील खेळताना दिसेल. आणि का नाही ज्या संघाकडे जयदू सारखे चांगले स्टार खेळाडू तर आहेतच. आणि संपूर्ण संघ जयदमान विसापूर आणि एमसीसी मुरुड या दोन संघांमध्ये बॅटल असेल. या मॅचच्या मध्यांतरामध्ये आपण टॉस करूयात. पण तो हवाई यात्रेवरती बॉलला टाकलाय. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीयेत. इथे मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. म्हणजेच तुम्ही पाहायला गेलं शिरशी खेमरा शिरशी या संघाला एक मोठा धक्का बसलाय. एकचा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 10 झालेली आहे. छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत.
धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच डीजे डीजे डीजे, धन्यवाद 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 धन्यवाद। एक खेळ समाप्त होतोय जिथे एक खेळाडूच्या मोबदल्यात संघाची धाव संख्या 10। षटक क्रमांक तुम्ही पाहायला गेल तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू होईल। गोलंदाजी ट्रॅक वरती जवारचा संघ आपल्याला बघतो। यावेळेला टर्नच्या सहारे खेळ आहे, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमा रेषा पार, मिळतील धावा 6, आलाय षटकार। येणारा पुढचा बॉल असेल, अगदी जर पाहायला गेलं तर येणारा पुढचा बॉल असेल, कायचा सिक्सर होता। इथे बघा आता कमी गतीचा बॉल आहे, शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी होती जिथे फलंदाजांना खेळणं खूप कठीण गेलंय। काय बॉल टाकलाय आता, चांगलाच बॉल होता मागचा, अगदी रडार मध्ये होता जिथे पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, सिक्सर बघितला आपण। आणि त्याच्यानंतर इथे बॉलर लगेच गणेश यांच्या माध्यमातून पहिलं षटक टाकलं होतं रामनं, दुसरं षटक मात्र गणेश टाकतात। राईट आर्म ओव्हर द विकेट ते बॉलिंग देखील करताना आपण बघतोय। ही मॅच मात्र चालू, यंगस्टार जवार या दोन संघांमध्ये बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे। अगदी दोन्ही संघ बलाढ्य समतोल आहेत, विद्वत्ता मोठी आहे। याच्यानंतर पुढची मॅच मी तर म्हणेन जय हनुमान विसापूर विरुद्ध MCC मुरुड आहेत, बिग बॅटल असेल। याच्या नंतरला सर्व रसिक मायबापांच्या अगदीच्या नजरा असतील या मॅच कडे राहू, आणि त्याचबरोबर नक्कीच यावेळेला मोठा प्रहार डिस्कर लाईक बॉर्डरच्या बाहेर सरळ मिळतील धावा 6, आला ब्रँडेड षटकार। धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच। येणारा पुढचा बॉल असेल, गणेश वरती चांगलंच आक्रमण केलं, आता मोठे प्रहार करतायत हे फलंदाज। यावेळेला खूप काय आहे, बॅट बॉलचा संपर्क तर नाहीये, पण आपल्या बाजूला वळतील आणि सांगतील की या ठिकाणी बघा एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते। गोलंदाज थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत, थोडे प्रेशर मध्ये असतील या षटकामध्ये। आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 बॉल टाकून झालेत, धाव संख्या 23 या आकडेवरती जाऊन पोहोचलेली आहे। 23 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर गणेश हे थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेत, महागडे षटक आपल्याला म्हणावं लागेल जवार या संघाच्या माध्यमातून। यावेळेला बघा चांगला ऑफला ड्राईव्ह केलाय, सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल थ्रो केला जाईल अतिशय वेगाने। या बॉलवरती देखील दुहेरी धावा कंप्लीट होताना आपण बघतोय। गुड रनिंग बिटवीन द विकेट, एका बाजूला बघताय तर खेमराज शिरशीचा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतो बॅटिंग करत असताना, दुसऱ्या बाजूला यंगस्टर जवार संघ यांनी आता मात्र कमबॅक करण्याचं काम नक्कीच केलंय। कमबॅक करावं लागेल कारण का प्रत्येक बॉल वरती या ठिकाणी बघा फलंदाज आक्रमक झालेत, आक्रमक पवित्रा देखील त्यांनी या मॅच मध्ये घेतलाय। येणारा पुढचा बॉल असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग केली जाईल, गणेश तयार असतील। या चेंडूला बघा अगदी घुटना टेकवाला स्ट्रोक होता, परंतु जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल या बॉल वरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळू शकेल। या बॉल वरती मोठा प्रहार, तर चेंडू जाईल सीमा रेषा पार, इथे आलाय ब्रँडेड षटकार। चला विनाकारण जायचं नाहीये, आपण पंतांची परवानगी घेतल्याशिवाय किंवा जर का गरज नसेल सर तर तिथे सरळ तुम्ही पेनालाइज करा, सरळ पेनल्टी द्या त्या संघाच्या त्या खेळाडूंना, जिथे बॅटर्सला रिक्वायर नसताना देखील ते आतमध्ये गेलेत।
त्यांना सरळ पेनल्टी देणं गरजेचं राहील. बॅटर्सने नकार दिला तरी सुद्धा या ठिकाणी बघा हे जे बॅटिंग करणारे संघाचे खेळाडू आपण आतमध्ये गेलेले आहात. सर अंपायर 2 रनांची पेनल्टी या ठिकाणी बघा आपण घोषित करा ऑफिशियली रित्या. 2 रनांची पेनल्टी दिली जाईल. इथे खेमराज येस मायनस करूयात आपण. दोन रनची पेनल्टी आता घोषित आपण करतोय. म्हणजे 32 धावा झाल्या होत्या. आता धावा मात्र कमी करत असताना 30 फक्त बनू शकतील. 30 धावा आपण बघताय या ठिकाणी आता असतील. लॉंग द कार्पेट आपण बघायला गेलं तर एकंदरीत एक धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी मिस फील्ड आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. 2 धावा आता खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. बघा अशा प्रकारचं असतं जर का या ठिकाणी बघा बॅटर्सला रिक्वायर्ड नसेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये कृपया प्रवेश करू नका. पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. येणारा पुढचा बॉल असेल. फलंदाज तयार असेल. चांगला पूल केलाय. पूल होईल सक्सेसफुल परंतु कोणाला कॅच पकडले सक्सेसफुल. फलंदाज आता मात्र इथे बाद होतील. एक मोठा धक्का बसलाय. यापुढची मॅच जय हनुमान विसापूर विरुद्ध एमसीसी मुरुड. सो बोथ टीम बोथ कॅप्टन टॉस एरिया. जय हनुमान विसापूर संघाचे कॅप्टन चला या प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन इथं आलेले आहेत. आपण टॉस बॉक्स कडे जाऊयात. विसापूर संघाचे कॅप्टन सर टॉस बॉक्स कडे अजय चिपळूणकर. आपण टॉस साठी आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. एमसीसी मुरुडचे कॅप्टन. एमसीसी मुरुडचे कॅप्टन चला अय्याज ऐनरकर. चला आपण टॉस कर. अजय चिपळूणकर आहेत स्वतः कॅप्टन आहेत. आपण तिथे टॉस करतोय. कॅमेरामॅन चला या ठिकाणी झूम करायचं आहे टॉस बॉक्स कडे. अर्षद आता बाद झालेत. खोलवरचा बॉल अलोंग द कार्पेट आहे. कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पर्यंत पोहोचतील. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावीवरती आता ते समाधान मांडतायत. धावसंख्या पुढे सरकेल. आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. या षटकातील हॅलो चेक हॅलो या षटकातील जर पाहायला गेलं तुम्ही एकंदरीत पुढचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती मोठा घणाघाती प्रहार. तिथे मात्र बघा मिस फील्ड आहे. कॅच सोडली आहे. पकडा कॅच जिंका मॅच आणि सोडा कॅच सरळ हारा मॅच. हा तर खऱ्या क्रिकेटचा फॉर्म्युला राहिलाय. एमसीसी मुरुड या संघाने टॉस जिंकलेला आहे. जय चिपळूणकरने टॉस जिंकले. डिसिजन काही वेळातच आमच्यापर्यंत अजून देखील आलेलं नाही आहे. एमसीसी मुरुड आपलं डिसिजन सांगायचं आहे. षटकातील जर पाहायला गेलं तर एकंदरीत 34 या बॉलवरती मात्र जर पाहायला गेलं तर वेल कॉट जबरदस्त कॅच पकडली आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी खेमरा शीर्ष संघाचा बाद होईल. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी जर पाहायला गेलं 34 झाले. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. या बॉलवरती मॅक्झिमम येईल का फलंदाज. खेमरा शीर्ष संघाचा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अगदी सर चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावाचा आलाय षटकार. षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी विश्रांती ऐकूया डीजे मधून.
40 मारले 2 रनांची पॅनल्टी आता जवान सो धन्यवाद. या ठिकाणी आपण जाऊया मैदानामध्ये, ज्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आहेत. चेंडू अडवला जातोय परंतु एकरी धाव मात्र झपकन पूर्ण करत आपलं स्वतःचं खातं खोलण्यात फलंदाजी यशस्वी ठरतोय. राम का कल्पेश स्ट्राईक वरती, रामने सिंगल धाव जरूर घेतली आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉल फिरकवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत परंतु 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय. एकरी धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि तोपर्यंत यष्टिरक्षकाकडे बॉल येईल. इथे दुसरी धाव देखील झपकन पूर्ण केली जाते. 41 धावांचं विशाल लक्ष डोळ्यासमोर सेट केलंय आणि या मोठ्या आव्हानांचा जर पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती मोठमोठे फटके खेळावे लागतील. आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती रामने सिंगल धाव घेतली, स्ट्राईक रुटेड केली आणि कल्पेशने देखील वैयक्तिक पहिल्या बॉलवरती इथे मोठा फटका खेळला जातो ऑन साइडला, जिथे 2 धावा भेटल्या. टीमची धावसंख्या 3 वरती. ऑफ साइडच्या बाहेर जाणारा बॉल ड्राईव्ह केला, कव्हरला तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. मी तर म्हणे 2 धावा इथे रोखल्यात त्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे. सिंगल धाव आणि त्यानंतर 4 या आकड्यावरती पोहोचलेली धावसंख्या. स्ट्राईक वरती आता पुन्हा एकदा 1 मॅन आर्मी मिस्टर राम पाहायला मिळतील. गोलंदाजीचा जर विचार केला तर या जर्सी नंबर 13 नितीन गोलंदाजी मार्क वरती आलेत. त्यांच्या समोर असणार आहे 1 मॅन आर्मी मिस्टर राम. लेफ्टमच्या बाहेरचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेने वळत आहेत. एक अवांतर धावेचा इशारा येतो मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना स्कोअर बोर्ड वरती तुम्ही पाहताय 5 धावा कंप्लीट झालेत. 41 धावांचं आव्हान आहे, म्हणजे अजून देखील जवळजवळ 36 धावा बनवायच्या आहेत. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू चाललाय तो अर्थातच स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळेला येतोय दंतनिश षटकार. जबरदस्त बॅटिंग, कमॉन डीजे. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या शानदार फलंदाजीसाठी मिस्टर राम यांच्या करता. वेल प्ले मिस्टर राम. ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. वो रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं. जज्बारों को जीतने का वो किस्मत बदले या ना बदले, दोस्तों वक्त जरूर बदलता है. सफलता की फसल सिंचने के लिए मेहनत की बरसात बनानी पड़ती है. ये झुककर सलाम करेगी दुनिया, बस आपका औकात दिखानी पड़ेगी. नितिन गेंदबाजी मार्फत दोबारा तैयार होते हैं राम के लिए. इसके पहले एक प्रैक्टिस 6 लगा चुके हैं. ये मैच देखा था, गेंद को छोड़ दिया था, जाने दिया था विकेट कीपर के दस्तानों में. अंपायर का वाइड का इशारा आता हुआ, यानी कि मिस्टर एक्स्ट्रा के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई नजर आएगी. 12 बन चुके हैं. अगर सामने वाली टीम के 12 बजाने हैं तो बेहतरीन प्रदर्शन दिखलाने की आवश्यकता. शफल होकर खेलने का प्रयास किया था, ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद को ऑन साइड की तरफ मोड़ दिया था. पहला रन काफी तेजी के साथ भागे, हाना का मामला. ये रनआउट का खतरा मंडराता हुआ. वापस आना पड़ेगा बल्लेबाज को. और कल्पेश इस समय निराश कदमों से बैक टू द पैवेलियन. जरूर कहना चाहेंगे राम के लिए, अरे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, कश्ती वहां डूबी जा विश्वास कम था. वो जो गेंदबाजी करने वाली टीम मुझे आउट नहीं कर पाई, लेकिन मुझे तो मेरे अपनों ने ही यहाँ पर बैक टू पैवेलियन कर दिया. क्या लाजवाब यहाँ पर कम बैक करते हुए वो डिफेंस करने वाली टीम. कल्पेश आउट झाला ना. आता कोण आलाय? गणेश. 13 बने. अब 13 क्या होगा? नितिन गेंदबाजी मार्फत तैयार होते हुए ये बिल्कुल जड़ों में डालने का प्रयास किया था. टप्पा खाने के बाद थोड़ी सी स्विंग होती हुई और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर रन बने 13. 41 रनों का पीछा करते हुए जवार 11 की टीम. चलते डीजे की तरफ सुनते हैं मधुर संगीत. बॉलर पण नितीनच आहे. नितीन जे काय ते नितीनच करणार आहे.
नितिन गेंदबाजी मार्ग पर. इसके पहले जर्सी नंबर 13 मुंडेकर साहेब, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गवे ग्रामपंचायतीचे सन्माननीय तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय मुंडेकर साहेब, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय बेनेरे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दापोलीतून येथपर्यंत दाखल झाले आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या वर्षीच आपल्या सर्वांना माहिती आहे, आदर्श कर्मचारी या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. आम्ही गवे गावामध्ये एक मोठी प्रीमियर लीग दरवर्षी आयोजित करत असतो आणि यावर्षी मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या फेस्टिवलमध्ये आपण एकत्र येऊया. दरम्यान स्ट्राईक वरती मिस्टर राम खेळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, शानदार स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी आणि पुन्हा एकदा कदाचित 100 रुपयाचं कॅश प्राइज येऊ शकतं. यस नो प्रॉब्लेम. 100 रुपये कैश प्राइज. ये तो झांकी है, पिक्चर बाकी है. ये 100 रुपए का चंदा देना मतलब बंदों का हौसला बढ़ाना हो सकता है. दोबारा 100 रुपए की नगद हातवी. काय जबरदस्त प्रदर्शन केलंय. जवार मधून फुरुस मध्ये कामानिमित्त आलेत. आपल्या गावातल्या सर्व तरुणांना एकत्र करत आज इथे खेडे गावामध्ये देखील एक स्वतःची टीम बनवत या संघाने बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये चांगला प्रतिकार केलाय. नितीन ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा राम समोर आणि रामने अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले जाते लॉंग ऑनच्या दिशेने. मिसफील्ड होते, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या शानदार बॅटिंग साठी पुन्हा एकदा राम करता 50 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आतापर्यंत तब्बल 250 रुपयाचं बक्षीस रामच्या खात्यात जमा झालंय. क्या बात है. वो कहते हैं कि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, डर में दुनिया दुश्मन लगती है. प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, डर में दुनिया दुश्मन लगती है. बीच मैदान पर हो राम जैसा खिलाड़ी तो पीने वालों को बिस्लरी किंगफिशर लगती है. आज मजा आणली या खेळाडूने मैदानावरती. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. सक्सेसफुल, शानदार बॅटिंग. प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडतोय तो राम. यावेळेला लेफ्टमच्या बाहेरचा बॉल. यावेळेला बघूया नेमकं काय घडलंय. दांडी गुल केले का. फलंदाज संभवता बॅक टू द पॅव्हलियन होऊ शकेल. हा जल्लोष बघा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट फुट वरतीचा शफल होत खेळण्याचा केलेला प्रयत्न. मोठा झटका बसतो जवार टीमला. राम हॅज द बॅक टू द पॅव्हलियन. टीमची धावसंख्या जर पाहिली तर धावा झालेत 23 धावा झालेत. गणेश आऊट झालाय. गणेश आऊट झाला. नावात काय आहे शेक्सपियरने सांगितलं, जे काही करायचंय ते बस तुमचं कर्म चांगलं असायला पाहिजे. कर्मण्य वाधिकार असते महाफलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मार्ते स्तंगोस्तव कर्मणी. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले जे काही करायचंय ते कर्म करायला पाहिजे. यावेळेला जर बघितलं तर गणेश बॅक टू द पॅव्हलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतात. जर्सी नंबर 99 जवार संघाचा स्टार खेळाडू चमचमता सितारा. खेल चाहे जिंदगी का हो या ताश का हो, ये अपना इक्का ही समय निकाल रहे हैं. जवार की टीम अभी भी राम है. गणेश तो वापस लौट चुके हैं, लेकिन राम को अपना किरदार यहां पर बखूबी निभाने की आवश्यकता होगी. नितिन का अच्छा खासा समाचार लेते हुए गणेश ने पूरी तरह से जोरदार आक्रमण किया था. हालांकि राम और गणेश दोनों भी आक्रामक रवैया अपनाते हुए इस समय नितिन तैयार होते ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए. 12 या 15 कदमों का रन ऑफ. इस बार गेंद को उठा दिया है. गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. क्या लाजवाब, क्या खूबसूरत इनिंग यहां पर देखने को मिलती हुई. गेंद जाती हुई सीधा दर्शक दीर्घा में. वह दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक और एक खूबसूरत छक्का आता हुआ और 6 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. 29 बल्लेबाजी मार्ग पर है बल्लेबाज युवराज है. वह युवराज सिंह की बल्लेबाजी को याद कीजिए 2007 का वर्ल्ड कप T20 का, जब इंग्लैंड के स्टुअर्ट ब्रॉड गेंदबाजी कर रहे थे तो युवराज सिंह ने स्टुअर्ट ब्रॉड के खिलाफ 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए थे. यह यूवी गेंदबाजी बल्लेबाजी मार्ग पर नितिन का अच्छा खासा समाचार लिया. क्या लाजवाब बल्लेबाजी. यूवी तैयार होंगे दोबारा बल्लेबाजी मार्ग पर नितिन के खिलाफ. ऑफ स्टंप के बाद टप्पा खाने के बाद नीचे रहते हुए विकेट कीपर इस समय बीट होते हुए. आउटफील्ड काफी तेज है. गेंद जाती हुई दनदनाती सीमा रेखा के बाहर 22 के रूप में मिलेंगे 4. जब गेंद जाएगी आउट ऑफ द पार तभी तो होगा बेड़ा पार. मिलेंगे 4 और इसी 4 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 33 बने हैं. यानी कि अभी भी मुकाबले को जीतने के लिए यहां से महज 8 रनों की आवश्यकता होगी. क्या 8 बना पाएंगे. 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता. दैट्स अ मैग्निफिसेंट मैच. दैट्स अ मैग्निफिसेंट मैच. दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला. ये सभी जो बंदे ना जवार से बिलोंग करते, पुलिस में आकर काम करते, 100 मील पर काम करने वाले ये बंदे
अपने गांव के बंदों को इकट्ठा करते हुए अपनी जवार टीम बनाई है और जवार की टीम आज इस प्रतियोगिता में जिस तरह से रंग बिखरती हुई नजर आ रही है, वाह जबरदस्त प्रदर्शन। अब गेंदबाजी मार्ग पर तैयार होंगे मिस्टर प्रदीप, जर्सी नंबर 27, 6 गेंदे 8 रनों की आवश्यकता। ओहो, लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद को पुल किया, गेंद जाते हुए आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। और एक बार 50 रुपए की धनराशि आएगी। नहीं, हमारे बंदे लोग अच्छे खेल रहे ना, उनके ऊपर यहाँ पर इनामों की राशि देनी चाहिए। ते म्हणतो ना आपण की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी। आणि जर आमची टीम जिंकली तर 500 रुपयाचं वेगळे बक्षीस। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी। भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। आणि यावेळेला मॅक्झिमम षटकार जवारचा संघ सामना जिंकतोय। बलाढ्य संघाला स्पर्धेत बाहेरचा रस्ता दाखवत यावेळेला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जवार टीम साठी प्राप्त होत आहे। वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन टीम जवार। चला या जवारचा संघ पारितोषिक घेऊन जायचं आहे। मॅन ऑफ द मॅच हजार दिले जाऊया या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे। आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी भेटतोय। जोरदार स्वागत करूया। 1 मॅन आरबी, 1 अँड ओनली मिस्टर राम आपण बनताय मॅन ऑफ द मॅचचे मानकरी। आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये गेला, दुवादार बॅटिंग केली। जवार मधून मी पुरुष मध्ये का आलो हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। या जवारच्या कॅप्टनने या पारितोषिक घेऊन जा। जवार टीम कॅप्टन विनंती, आपल्याला पारितोषिक आले 500 रुपये, 100 रुपये, 50 रुपयाचं कॅश प्राइज। अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊया आपण। या राम, आपण या। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्याचबरोबर 500 रुपये संपूर्ण टीम साठी, गणेश आणि राम यांच्यासाठी 100, 50 रुपयाचं पारितोषिक। मॅन ऑफ द मॅच 500 आहे ना, 500 टीमला आहेत। 300 आहेत रामचे। नाही रे, त्या गणेशच्या 500 आता टीमला दिले। 500 आधी टीमचे द्या, आधी गणेश, आपण रामला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया। रामला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया। आता त्याला ते बक्षीस द्या, कॅश प्राइज द्या। रामसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज। गणेश आपण पण या, गणेश आपण देखील या। गणेश साठी देखील द्या, आधी गणेश साठी पण द्या। हे गणेशचे द्या। युवराजला बोलवा, युवराज तुमच्यासाठी 200 रुपये, युवराज साठी 200 रुपये आणि संपूर्ण टीम साठी 500 रुपये, संपूर्ण टीम साठी 500 रुपये। चला कॅप्टन कडे द्या। संपूर्ण टीम साठी 500 रुपये। तर खरं तर हे जे खेळाडू आहेत ते पालघर जिल्ह्यातल्या जवार गावातून बिलॉंग करतात। पुरुष मध्ये स्वामिल मध्ये काम करणारी सर्व आमची मुलं आज स्वतःची टीम बनवत आहेत आणि पालघर जिल्ह्यातल्या जवार गावाचं नाव आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रोशन करतायत। जबरदस्त खेळ, शानदार खेळ, तमाम क्रीडा रसिकांची मनं तुम्ही जिंकून घेतलीत। अभिनंदन तुमचं मनापासून। आणि यानंतर आमचा एमसीसी मुरुडचा संघ, एमसीसी मुरुड, या एमसीसी मुरुड मध्ये तुम्ही दापोलीचा बाहुबली आपा कैनरकरला पाहू शकत नाही। सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर मी तर म्हणेन महाराष्ट्र राज्यामध्ये दापोलीमध्ये जी परवाच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम जो खेळाडू ठरला होता तो आपा कैनरकर या एमसीसी मुरुड संघाकडून खेळताना आपण पाहतो। परंतु दुखापतग्रस्त असल्यामुळे तो या मॅच मध्ये खेळू शकत नाही आहे। एमसीसी मुरुड आणि विसापूर अशा 2 बलाढ्य टीम मध्ये सामना। जाऊया पहिल्या इनिंग कडे, काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया। ऍडव्होकेट सनी मोहिते सर पुन्हा एकदा पहिल्या इनिंगच्या खेळाचं धावतं समालोचन करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये दाखल झालेत।
तर विसापूर आणि एमसीसी मुरुड अशी महत्वाची लढत. स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय रोहन आणि त्याचबरोबर निशांत ही जोडगोळी मैदानावरती. पप्पू गोलंदाजी मार्क वरती. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरचा हा गोलंदाजी मधला अनभिषिक्त सम्राट जर्सी नंबर 4 पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना त्याच्या समोर विसापूरचा आक्रमक फलंदाज मिस्टर रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न मिस्टर रोहन आणि मिस्टर निशांत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटू शकेल. नवतरुण मित्रमंडळ दाय काजरकोण यांच्या वतीनं हा राधाकृष्ण चषक भव्य क्रिकेटचे सामने पाहायला मिळत आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासून प्रत्येक संघ 100% एफर्ट आपल्या टीमला विजयी करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या पर्वाचा विजेता संघ